नंतर आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी येते। मध्य रेल्वेवरील मेन लाईनचं स्टेशन CSMT सायन, कुर्ला, विक्रोळी, भांडूप या स्थानकांमध्ये सध्या पाणी साचलेले आहे। हार्बर मार्गावरील LTT आणि चुनाभट्टी स्थानकात देखील पाणी साचलेलं आहे। परिणामी मध्य रेल्वे ही पूर्णपणे बाधित झालेली आहे। मध्य रेल्वेवरच्या CSMT सायन, कुर्ला, विक्रोळी, भांडूप या स्थानकांमध्ये पाणी साठलेलं आहे। तर हार्बर मार्गावरच्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि चुनाभट्टी स्थानकामध्ये देखील पाणी साचलेलं आहे। त्यामुळे आता मध्य रेल्वेवर देखील या मुसळधार पावसाचा परिणाम होतो आहे। मध्य रेल्वे जी आहे ती बाधित झालेली आहे। मध्य रेल्वेवर वाहतूक जी आहे ती ठप्प झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मेन लाईनवरच्या प्रमुख जी स्टेशन आहेत त्या स्टेशनांवर सध्या पाणी साचलेलं आहे। या मोसमातला या ऋतूतला हा मुंबईतला सर्वात मोठा पाऊस असा म्हणावा लागेल। मध्य रेल्वेवर CSMT सायन, कुर्ला, विक्रोळी, भांडूप या स्थानकांमध्ये सध्या पाणी साचलेलं आहे। तर हार्बर मार्गावर LTT ते चुनाभट्टी स्थानकात पाणी साचलेलं आहे। अनेक ज्या एक्सप्रेस होत्या त्या देखील रद्द करण्यात आल्याची देखील माहिती आपण काही वेळापूर्वी घेतलेली होती। त्यानंतर आता लोकल सेवेवर देखील याचा मोठा परिणाम होणार आहे। त्यामुळे सकाळी जे कामाला बाहेर पडणार आहेत त्यांना स्वाभाविकच या सगळ्याचा त्रास सहन करावा लागेल। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही ABP माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तुझं।